नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रोजची देवपूजा झालेली आहे. रोजच्या देवपूजेमध्ये आपण आपल्या कुळदेवाचे टाक हे पूजतो. पण मी याआधी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये आपल्या पितरांच्या टाकांविषयी माहिती दिली. तर त्यामध्ये मला अशी एक शंका कमेंट विचारलेली आहे आपल्या सबस्क्रायबरनं की पितरांचे टाक घरामध्ये आहेत आणि त्यांची सेवा करणं होत नाही आहे, तर ते गंगेमध्ये विसर्जित केले तर चालतील का? तर माझं म्हणणं तरी असं आहे की पितरांची आपल्याला सेवा म्हणजे अगदी रोज काही करायचे नाही आहे. आपण जे आज इथं आहोत ते आपल्या पितरांमुळेच आहोत. आपल्या पितरांमुळेच आपण या पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे. त्यामुळं त्यांच्या आठवणींना त्यांना आपल्याला विसर हा द्यायचा नाही आहे. त्यांची आपण स्मरणात आठवण ही काढत राहायची आहे. त्यांना वर्षातून एकदा नैवेद्य आणि त्यांच्या पुण्यतिथीला त्यांचं स्मरण केलं, तर्पण केलं, जे यथाशक्य तुम्ही दान त्यांच्या नावानं केलं तर तितकंच आपल्याला पुरेसं आहे. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्यातून मार्ग काढण्याचं जे उपाय पुण्य असतं ते आपल्या पितरांमुळे आपल्याला मिळत असतं. त्यामुळं आपले पित्र आपल्याला माहीत असू नसू ते कसेही असले तरी आज आपण त्यांच्यामुळे इथं आहोत. त्यामुळे पितरांची सेवा वर्षातून एकदा तरी करा. आणि जर का तुम्हाला अजिबातच पितरांची सेवा ही शक्य नसेल, घडत नसेल, तर तुम्ही एखाद्या अमावस्याला दही भाताचा नैवेद्य पितरांच्या टाकांना दाखवून ते तुम्ही गंगेमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. पण मी म्हणेन की तुम्ही पितरांना विसरता कामा नये. आपल्या घरामध्ये आपल्याला पितरांचं एखादं स्थान असावं. अगदी त्यांची पूजा रोजच्या देवघरात आपण करायची नाही आहे, पण त्यांच्या दिवसाला, त्यांच्या पुण्यतिथीला, अक्षय तृतीयाला, महाळाचा जो महिना असतो पितृ पंधरवडा, त्यामध्ये आपल्याला जरूर त्यांची आठवण काढायची. यामुळं आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी ह्या दूर होतात. पितरांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागं असतील तरच आपलं आयुष्य हे सुखकर होतं. पितरांचे टाक घरात असावेत का? पितरांच्या टाकांना रोज नैवेद्य दाखवायचं आहे का? या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की पहा. आपल्या चॅनलवर तो अपलोड आहे. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.